ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपण उपवास काळामध्ये पदार्पण करत आहोत। आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजपासून आपण येशू ख्रिस्ता समवेत 40 दिवस आपण आध्यात्मिक प्रवास करणार आहोत। ज्याप्रमाणे 40 वर्ष इस्रायल लोक जुन्या करारामध्ये अरण्यामध्ये चालत होते, त्याचप्रमाणे आज प्रभू येशू ख्रिस्ता समेत आपण उपवास काळातील दरवाजा उघडणार आहोत। आणि याच उपवास काळाला सुरुवात करत असताना प्रभू येशू ख्रिस्त या दरवाजा समोरच, या गेट समोरच आपल्या समोर 3 महत्वाचे अटी ठेवत आहे। आणि हा उपवास काळाचा प्रवास सुरू करत असताना या 3 अटींची पूर्णता आपणास करण्यासाठी सांगत आहे। हे 3 अटी किंवा 3 पैलू किंवा पिलर जरी साध्या सोप्या असल्या तरी मात्र जीवनात उतरवण्यासाठी फार कठीण आहे। हे 3 पैलू किंवा 3 रत्न म्हणजेच प्रार्थना, उपवास आणि दान धर्म। प्रार्थना, उपवास व दान धर्म या 3 पैलूंद्वारे, या 3 अटींद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना त्याच्या दुःख सहनामध्ये व या प्रवासामध्ये आनंदाने उडी घेण्यासाठी, आनंदाने सहभागी होण्यासाठी पाचारण करत आहे। परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा थोडासा वेगळा आहे। प्रार्थना, उपवास आणि दान धर्म या प्रत्येक रिलिजन मध्ये किंवा प्रत्येक धर्मामध्ये या गोष्टीला महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे। कुठलाही धर्म या 3 गोष्टी विरुद्ध नाही, तर उलट या 3 गोष्टी प्रमोट करण्यासाठी सहाय्य करत आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे। ज्याप्रमाणे प्रार्थनेविषयी सांगताना प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, प्रे सिक्रेटली। आपण पब्लिकली प्रेम करतो, प्रेयर करतो किंवा प्रार्थना करतो, याच्या विरुद्धामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही। परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे आपलं 1 to 1 रिलेशनशिप, म्हणजे परमेश्वर आणि मनुष्यामधील जे नातं आहे हे 1 to 1 असलं पाहिजे, पर्सनल नातं असलं पाहिजे, आई वडील किंवा वडील मुलगा याप्रमाणे असलं पाहिजे। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की खरोखर जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा इतरांना दाखवण्यासाठी करू नका, तर रूम मध्ये जा किंवा एकांतामध्ये जा, तेथे तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा। आणि जेव्हा तुम्ही एकांतात मध्ये असणार तेव्हा तुमचं नातं अधिक घट्ट होत असते, अधिक तुम्ही परमेश्वराच्या जवळ येत असता। परमेश्वर कोण आहे याचा जिवंत अनुभव आपल्याला एकांतामध्ये येत असतो। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, केवळ मोठ्याने ओरडण्यापेक्षा, इतरांना दाखवण्यापेक्षा, इतरांना अट्रॅक्ट करण्यापेक्षा आपण स्वतः एकांतामध्ये जाऊन प्रार्थना केली तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती, मनावरती, हृदयावरती होत असतो। आणि जी व्यक्ती एकांतामध्ये जास्त प्रार्थना करते त्याला आपण पर्सनल प्रेयर असं म्हणतो, ती व्यक्तीला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान बनवत असतो, कारण एकांतामध्ये केलेली प्रार्थना ही जास्त व्यक्ती जीवनामध्ये प्रभावशाली बनत असते। दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे उपवास। आज प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की उपवास अशा प्रकारे करा की कोणालाच कळता कामा नाही, परंतु तुमच्या जीवनामध्ये जी शक्ती कार्य करत आहे, आपला जो स्वर्गीय पिता आहे, पवित्र आत्मा आहे, त्याला जाणवेल की आपण उपवास कशासाठी करत आहोत, आपण उपवास कशा प्रकारे करत आहोत। आपण उपवास केवळ इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर उपवास आपल्याला स्वतःच्या मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी करत असतो। उपवासाने मनुष्य किंवा परमेश्वर मोठा होत नसतो किंवा लहान होत नसतो, परंतु उपवासामुळे आपण परमेश्वराच्या जवळ असतो व आपल्याला गरिबाविषयी आस्था जाणवत असते, भुकेल्याविषयी, तहानल्याविषयी थोडी आपुलकी वाढत असते। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की उपवासाचा खरा अर्थ तो आहे, तो म्हणजे परमेश्वराच्या जवळ येणे व आपल्या जे शेजारी आहेत, आपले जे नातलग आहेत त्याच्याविषयी उत्कंठा वाढवणे, त्याच्याविषयी आपुलकी आपल्या जीवनामध्ये वाढणे, याला खरा उपवास असे म्हणतो। आणि म्हणूनच आपली उपवासाची व्याख्या पूर्णपणे बदलली पाहिजे। उपवास आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी केला पाहिजे, नाहीतर उपवास करून जर आपलं जीवन बदलत नसेल तर त्या उपवासाचा काहीच फायदा नाही। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगते, उपवास करताना तुम्ही दाखवू नका, विद्रूप करू नका, तर आनंदित राहा, कारण उपवास, खरा उपवास व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आनंद आणत असतो, दुःख आणत नसतो। तिसरा म्हणजे दान धर्म। देण्याने
आपण एखाद्या व्यक्तीला श्रीमंत बनवू शकत नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील गरिबी दूर करू शकत नाही, पण जेव्हा आपण देतो तेव्हा नक्की कोणामध्ये बदल घडत असतो? आपल्यामध्ये बदल घडत असतो. तो न संपणार आनंद आपल्या चेहऱ्यावरती देत असतो. जी व्यक्ती मुक्त हस्ताने देते, जी व्यक्ती आपल्या खिशामध्ये हात घालून इतरांना मोकळ्यापणाने मदत करत असते, त्या व्यक्तीचा खिस्सा आणि त्या व्यक्तीचं कपाट, त्या व्यक्तीचं जीवन घरदार कधीच रिकामी होत नाही. परमेश्वर त्याला भरभरून देत असतो. जी व्यक्ती कंजूस असते, स्टिंजी असते, असून देखील देण्यासाठी तयार नसते, ती व्यक्ती जीवनामध्ये कधीच खुश नसते. आणि म्हणून खरा जो टिकणारा आनंद इव्हन जो चेहऱ्यावरती दिसत असतो तो केवळ दानधर्माने दिसत असतो. आणि हे 3 महत्वाची गोष्टी आहेत, प्रार्थना, उपवास आणि दानधर्म. या 3 गोष्टी घेऊन परमेश्वर आपल्याला आध्यात्मिक जीवनाचा प्रवास सुरू करण्यासाठी वाचन करत आहे. आपण हा प्रवास आनंदाने सुरुवात करूया. परमेश्वराचा नक्कीच अनुभव या उपवास काळामध्ये आपल्याला येईल. आमेन.